आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा. गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. 2002ला सुरुवात केली आणि त्यावेळेला 10x12 पत्रामध्ये रूममध्ये फक्त 1.25 लाख रुपये आमच्याकडं लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली. 2002 साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने 1,25,000 रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी 300 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार. आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय. आता प्रत्येक गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवा आणि आपल्या स्वप्नांना नवीन दिशा द्या. शिवप्रताप मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा घेऊन आली आहे ठेवीदारांसाठी नवीन योजना. शिवप्रताप पतसंस्थेतील 395 दिवसासाठीच्या ठेवीवर मिळणार 9% इतके व्याज, 595 दिवसासाठीच्या ठेवीवर 9.5%, तर 5 वर्षाच्या ठेवीवर मिळणार तब्बल 10.5% इतके व्याज. विचार कसला करताय? चला तर मग शिवप्रताप मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवा आणि ठेवीवरील वाढीव व्याजदराचा फायदा घ्या. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कोयनेच्या पाणी प्रश्नात खासदार संजय काका व आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यात खडाजंगी सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनीही उडी घेतली आहे. त्यांनीही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यावर जोरदार टीका केली. आमचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सरकारमध्येच काम करीत असून जनतेच्या समस्या वाढवणाऱ्या व नियम सोडून वागणाऱ्यांना आमचा विरोध राहील, असेही ते म्हणाले. पाहूयात काय म्हणालेत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील. गेल्या आठवड्यामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारांनी सांगली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला दिली. गेल्या अनेक वर्षापासून म्हणा किंबहुना पवार कुटुंबियांशी आमचे आणि कैलासवासी म्हणजे आमच्या ह्या पिढीचे असतील किंवा पाठीमागं कैलासवासी हनुमंतराव साहेबांचे अगदी जुने ऋणानुबंध होते. राजकारणामध्ये कुठल्याही टप्प्यावरती काही टप्प्यावरती आम्ही त्यांच्यावर नव्हतो, परंतु घरगुती जे संबंध होते ते कायमस्वरूपी चांगले राहिले. ते टिकवायचे दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळी अजितदादांनी या सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आणि सरकारबरोबर जायचं ठरवलं, त्यावेळी माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्याला भविष्यामध्ये काम करत असताना एक चांगलं नेतृत्व की जे नेतृत्व विकासासाठी या महाराष्ट्राच्या किंबहुना आपल्या परिसराच्या जडणघडणीमध्ये विकासाची गती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करणारं जे नेतृत्व आहे ते आदरणीय अजितदादा आहेत आणि दादांच्यावर जावं अशी आम्हा सर्वांच्या मनामध्ये कल्पना आली आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही केदारवाडीला आदरणीय दादांचं स्वागताला गेलो. त्यानंतर दादांशी झालेल्या चर्चेनंतर या सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आदरणीय दादांच्या बरोबर काम करणाऱ्या आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची त्यांची नेतृत्व करायची जबाबदारी तुम्ही घ्यावी असे दादांनी मला सांगितलं आणि ती जबाबदारी गेल्या आठवड्यामध्ये मी घेतली आणि काम करायला थोडी सुरुवात केलेली आहे. तसं सांगली जिल्ह्यामध्ये आत्ता दादांच्या बरोबर
नाव ठळकपणे नाव घेण्यासारख्या नेत्यामध्ये फक्त माझंच आत्ता सध्या मी तिथं काम करतोय. सांगली मिरज कुपवाड नगरपालिका महानगरपालिका एरियामध्ये अनेक जण नगरसेवक दादांच्या बरोबर काम करतायत. काय माजी महापौर माजी उपमहापौर तिथं दादांच्या बरोबर काम करतायत. ग्रामीण भागामध्ये थोडंसं काही लोक ह्या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजून भूमिका क्लिअर नसल्यामुळं किंबहुना काय पुढं एकत्रीकरण होतंय का, आम्ही सगळं बरोबर परत राहतोय का, अशी काय मनामध्ये द्विधा मनस्थिती असल्यामुळे काही जणांनी निर्णय घेतले नाहीत. परंतु ह्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गेल्या 4-5 दिवसामध्ये मी पाहतोय की जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते अनेक चांगले नेते आदरणीय दादांच्या बरोबर यायला इच्छुक आहेत आणि नजीकच्या काळामध्ये आपल्या सर्वांना ह्या गोष्टी निदर्शनात येतील. अनेक नवीन संघटना जी नवीन होतकरू ज्यांना या विकासाचं काम करायचं आहे, आपल्या आपल्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीत नेतृत्व करायचं आहे, असे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बरोबरीनं जे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून किंवा त्यांना राजकारणामध्ये ज्येष्ठत्व प्राप्त आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी समाज उपयोगी काम भरभरून केलेले असे काय नेते मंडळी असते, असे सगळ्या जणांना बरोबर घेऊन एक चांगली संघटना जिल्ह्यामध्ये बांधण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. एक भूमिका विशद करण्याच्या निमित्तानं खरं तर मी आज ही पत्रकार परिषद घेतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल, शाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल, ही जी काय राष्ट्रवादीची विचारधारा आहे त्याला कुठेही छेद द्यायचा नाही अशी आदरणीय दादांची भूमिका आहे. त्यामुळे त्या विचारधारेला बरोबर घेऊन ती विचारधारेवरतीच खरं तर पक्षाला बळकटी करण्याचं काम आम्हाला करायचं. थोडं माझं वय, राजकीय वय आणि आयुष्यातलं वय हे दोन्हीचा विचार करता फार मोठी जबाबदारी फार कमी ह्याच्यामध्ये मला मिळते. काही लोक आता सुद्धा थोडं बोलतायत की नाही का, काही पत्रकार मंडळींनी परवा एक बातमी दिली की दादांच्या गटाची दुधाची तहान ताकावरती भागवली जाते वगैरे वगैरे असं म्हणलं जातंय. पण तो राजकारणामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की योग्य आणि एखादी चांगली संधी जर मिळाली तर आपल्या जर कर्तृत्व असेल, आपल्याकडे जर एक विचारधारा असेल, आपल्याकडे काम करण्याची क्षमता असेल आणि आपली भूमिका जर स्पष्ट असेल तर नक्कीच चांगल्या पद्धतीचं काम आपण करू शकतो. हीच भूमिका ठेवून मी काम करणार आहे. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेली 3-4 महिन्यामध्ये मी बघितलं की रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून जे आपण दादांना आजपर्यंत ओळखतो तशीच त्यांची भूमिका कामाच्या माध्यमातून पण आहे. एखाद्याचं काम महत्वपूर्ण आहे, जे गरजेचा लोकाभिमुख आहे, त्याच्यातून समाजाची प्रश्न सुटणार आहे आणि जास्तीत जास्त समाजाला त्याचा फायदा होणार असं काम जर आपण दादांना सांगितलं तर ते कुठल्याही स्तराला जाऊन करायची त्यांची क्षमता आहे आणि ते अनेक कामाला न्याय देत आहेत. मागं 2-3 महिन्यापूर्वी दुष्काळी तालुक्यातील ज्या समस्या होत्या त्या संदर्भात दादांना आम्ही भेटलो. दादांना आम्ही एक निवेदन दिलं आणि अगदी 24 तासाच्या आत आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघातील अनेक गावं असतील, हे गावं टंचाईमध्ये घालून, टंचाई जाहीर करून, दुष्काळ सदृश्य परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये लोकांना मदत करायची भूमिका दादांनी लागोलाग घेतली. कुठे आहेत त्याच्यामध्ये मदत करायची भूमिका दादांची. या भागातील पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, अनेक विकास कामाचा प्रश्न असेल, वेळोवेळी ज्यावेळी आम्ही दादांना काही गोष्टी सांगतोय, जातोय, निदर्शनास आणतोय, त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय दादा आता घेत आहेत आणि नजीकच्या काही 15 दिवसात, महिन्याभरात तुम्हाला त्यातल्या गोष्टी इथं निदर्शनास येतीलच. आणि मला खात्री आहे की योग्य आम्ही निर्णय घेतलाय आणि योग्य नेतृत्वाच्या बरोबर आम्ही काम करतोय तर ते नेतृत्व 100% आम्हाला सक्षमपणे ताकद देऊन या भागामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनाने नक्की आम्ही प्रयत्नशील राहू. सगळ्यात महत्वाचा दुसरा एक विषय की जो गेली 8-10 दिवस झालं जो जिल्ह्यामध्ये शेतीच्या पाण्याचा किंबहुना कोयनेतून पाणी सोडण्याच्या संदर्भात जो प्रश्न गाजतोय आणि त्याच्यामध्ये सगळेजण आपापल्या पद्धतीनं भूमिका मांडतायत. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या बरोबर काम करणारे आमची पण भूमिका इथं मांडणं क्रमप्राप्त आहे आणि ती भूमिका या निमित्तानं मी मांडतोय. खरं पाहिलं तर पाण्यासाठी एवढं राजकारणच घडू नये असं मानणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे. कारण की काही गोष्टी अशा ठरलेल्या आहेत, काही गोष्टी बऱ्याच वर्ष अभ्यास करून काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. कुठल्या जिल्ह्याला किती पाणी द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये द्यायचं आहे, त्याची रूपरेषा सगळी ऑलरेडी ठरलेली आहे. आणि मग हे सगळं ठरलेलं असताना कुणाला तर वाटतंय म्हणून, कुणाला तरी आपलं काहीतरी माझं वेगळं अस्तित्व राजकारणात आहे, मी काहीतरी वेगळं करतोय हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक जर असं काहीतरी वेगळे पण करत असतील आणि ह्या पाण्याचं जर राजकारण करत असतील आणि या सांगली जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरत असतील
तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय. अशी भूमिका त्यांनी घेतली नाही पाहिजे असे आमचं इथं मत आहे. ज्येष्ठ मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेब, खरं तर त्यांच्याबद्दल बोलणं माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला शोभणार नाही, पण जे साहेबांनी मागच्या 8-10 दिवसामध्ये जी भूमिका घेतली त्याच्यावरून असं आम्हाला वाटतं की काहीतरी ठरवून म्हणजे प्रिज्युडिस माइंडनं काहीतरी ते काम करतात का काय, असं पण एका दृष्टिकोनानं वाटतं. आणि दुसऱ्या बाजूला इथं त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारी जे कोण आहेत यांना हे जर श्रेय मिळावं ह्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे का काय, अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांना निदर्शनास आली असेल. काल आदरणीय संजय काकांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आपल्या सर्व प्रसार माध्यमाला दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला की त्याचे शंभूराज देसाई म्हणतात की इथले आमदार अनिल भाऊंनी मला सांगितलं, सातत्यानं मला फोन केला आणि मग अनिल भाऊ म्हणतायत म्हणून, अनिल भाऊ सांगतायत म्हणून आम्ही पाणी सोडतोय, अशी जी भूमिका त्यांनी घेतली तर अत्यंत चुकीची आणि सगळ्यांना त्यातल्या त्यात सामान्य जनतेला न पटणारी किंवा त्यांच्यावरती कुठंतरी आपण उपकार करतोय, कुठं तर त्यांच्यावरती आपण फार मोठं काहीतरी करतोय, अशी जी त्यांची त्याच्या पाठीमागची भूमिका होती तर अत्यंत क्लेशदायक आमच्या सगळ्यांना वाटली. खरं तर राजकारणी लोकांनी ह्या पाण्याच्या प्रश्नामध्ये फार मनाचा मोठेपणा, दिलदारपणा दाखवून भूमिका घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी केलेलं काम आपण समाज माध्यमापुढे आणावंच, प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येक वेळी सांगावी असं राजकारणात अपेक्षित नसतं. नेकीगर दर्या में डाल, तुम्हाला चांगलं करायचं ना, तुम्ही काम करा, विसरून जावा. लोक फार हुशार आहेत, लोकांना सगळं लक्षात येत असतं, त्यांना सगळं कळत असतं. तुमची जर कामाची तडफ असेल, तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल तर नक्की लोक त्या कामाचं श्रेय तुम्हाला बिन मागता सुद्धा देतात, हे आजपर्यंत आपण बघितलेलं आहे. असंच असतं तर कैलासवासी संपतराव देशमुख साहेबांनी हे टेंबूचे जनक म्हणून किंवा मूळ टेंबू योजना त्यांच्यापासून सुरुवात झाली. मग कैलासवासी डॉक्टर पद्मराव कदम साहेब असतील, त्यावेळचे इथले सगळे अपक्ष आमदार ज्यांनी युतीला पाठिंबा दिला ते सगळे आमदार असतील, त्यानंतर मग अनिल भाऊ काही काळामध्ये आपल्या भागाचं नेतृत्व करत होते, त्यानंतर सदाशिव भाऊंनी 10 वर्ष नेतृत्व केलं, कैलासवासी गणपतराव देशमुख असतील, त्यावेळी चळवळीमध्ये काम करणारे सगळे नेते मंडळी असतील, कैलासवासी आबांनी आरफळची योजना, इतकी मोठी योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं संकल्पना मांडली, ते सत्यात उतरवायचं काम केलं. अशा अनेक मातब्बर मंडळींनी त्यावेळी आपल्या पद्धतीनं फार मोठं काम उभा केलं. मधल्या काळामध्ये प्रतीक पाटील राज्यमंत्री होते केंद्रामध्ये, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केंद्रातून या टेंबू योजनेला, या परिसरातील पाणी योजनेला पैसा आणायचा प्रयत्न केला. त्यानंतर आदरणीय संजय काकांनी त्यांच्या पद्धतीनं कृषी संजीवनी योजनेमध्ये ह्या योजनेचा समावेश केला. कोट्यानं रुपयाचा निधी नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणायचा प्रयत्न केला. अनेक जणांनी, मग मी म्हणेन इथल्या शेतकरी, शोषित हर एकानं सोसलं, हे सुद्धा काय थोडं नाही, त्यांनी सोसलं. आमच्यासारख्यांना अनेक वेळा निवडणुकीमध्ये मदत केली, आमच्या पाठीशी उभा राहिले, आम्हाला अनेक वेळा निवडून आणला, अनेक गोष्टी केल्या, आमच्यावरती विश्वास ठेवला की आम्ही म्हणे की ह्या निवडणुकीनंतर पाणी देतो, त्या निवडणुकीने पाणी देतो. 20-20, 30-30 वर्ष आमच्यासारख्यांच्या पाठीमागे हे सगळेजण उभा राहिले, सोसलं, थांबले. या सगळ्यांच्या प्रयत्नानं, मग माझे पत्रकार मित्र असतील, अनेक सामाजिक संघटनाच्या सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केलेल्या शिवारामध्ये येतंय. मग त्याचं जर श्रेय मी केलंय म्हणून एकटा जर घेत असतील तर हे फार लाजिरवाणं आणि कमीपणाची गोष्ट आहे. उलट आपण नेहमी अशी भूमिका मांडली की कुणी एकट्यानं म्हणून हे काम होण्यासारखं नाही, हे काम हे जॉईंटली आणि सेव्हरली सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे आणि त्या कामाचा श्रेय हे सर्वांना जातं, अशी आपण भूमिका त्यावेळी मांडली. आणि आता तर ह्या पाण्याचा प्रश्न होता तो हक्काचा पाण्याचा प्रश्न होता. ह्याच्यासाठी काय तर वेगळं काय तर कुणी सांगायचं, कुणी बोलायचं, कुणी मागायचं असा काही याच्यामध्ये विषय नव्हता. आपल्या सांगली जिल्ह्याला 35 TMC पेक्षा जास्त पाणी त्या कोयना धरणामध्ये रिझर्व आहे. त्याच्यातलं पाणी टप्प्याटप्प्यानं सोडायची रूपरेषा किंवा त्याचं सगळं वेळापत्रक हे शासनाचे काय अधिकाऱ्यांनी त्यांच्या परीनं ठरवलेलं आहे. पाणी सोडण्यासाठी मी काहीतरी वेगळा प्रयत्न करतो आणि मी म्हटल्यानंतर पाणी सोडलं जातंय, ही जी भूमिका इथं मांडली गेली, मग देसाई साहेब असतील नाही तर आदरणीय अनिल भाऊ असतील, ही भूमिका खरं योग्य नाही. मग आता फक्त 2 TMC पाणी तुम्ही सांगितल्यानंतर सुटलेलं आहे. जवळजवळ 28 TMC पेक्षा जास्त पाणी अजून सुटणार आहे. पुढच्या 6-7 महिन्यामध्ये हे पाणी सुटणार आहे. मग प्रत्येक वेळी मग तुम्हीच फोन करायचा आणि तुम्ही फोन केल्यानंतरच पाणी सुटणार असेल तर मग बाकी ह्या सगळ्याला अर्थच नाही आहे. मग त्या उद्वेगानं किंवा एखाद्या पत्रकारानं मग जे काकांना विचारलं की असं जर होणार असेल तर मग काय करणार, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं मी संघर्ष करायला तयार आहे आणि मी राजीनामा देऊन सुद्धा सरकारच्या विरोधात जनसामान्य शेतकऱ्यांसाठी उभा राहतोय, त्याचा सुद्धा तुम्ही
जे हसं केलं किंवा त्याला सुद्धा अगदी 2 महिन्यावरती निवडणूक आल्या आणि मग राजीनामा आता द्यायचं काय काम आहे, सुटलेल्या प्रश्नासाठी राजीनामा द्यायचे, अशी जे तुम्ही अगदी सहजवारी ह्या गोष्टीला सगळ्याला घेतलं, त्याचं सुद्धा आम्ही या निमित्तानं निषेध करतो. हे बरोबर नाही आहे. भाऊ, तुमचं राजकीय वय माझ्या वयाबरोबर आहे. मला तर असं वाटतं की तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू सहकार्यापैकी आहात. सांगली जिल्ह्याचा हा पाण्याचा प्रश्न उद्भवलाच नाही पाहिजे, म्हणजे तो पुढे आलाच नाही पाहिजे होता, अशी भूमिका तुमची पाहिजे होती. जर देसाई साहेब जर तिथलं पाणी सोडत नसतील तर तुम्ही सगळ्याच्या आत त्यांना ठणकावून सांगायला पाहिजे की नाही, हे हक्काचं आमच्या जिल्ह्याचं पाणी आहे, हे तुम्ही अडवूच शकत नाही. ते अडवलं तर मी राजीनामा देईन किंवा मी सरकारमध्ये मी आणखीन काहीतरी कुठली वेगवेगळी भूमिका घेईन. तुम्ही विनंती करायची सुद्धा काम नव्हतं. तुमचं 100% तिथं ऐकलं जाईल किंवा जातं हे असं आम्ही ऐकून आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही फार छोटं करून ठेवलं असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण की फक्त 40 आमदारांचे ते मुख्यमंत्री आहेत का काय, असं आज राज्यामध्ये परिस्थिती बघायला मिळते. एका बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, कोण माझ्या पक्षाचा आहे का, कोण माझ्या बरोबर काम करतो का, तो कोण माझ्याबरोबर येईल का, अशी भूमिका न ठेवता प्रामाणिकपणे सर्वांना मदत करायची भूमिका ठेवलेली आहे. मागच्या आठवड्यात ज्यावेळी आम्ही दादांना भेटलो, दादाने आम्हाला सांगितलं की ह्या तिन्ही पक्षांना आपण एकत्रित राहून पुढच्या सगळ्या निवडणुका आपण लढवणार आहे. लोकसभेला तर नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायण्यामध्ये अजितदादांनी सांगितलं की आपल्याला फार मोठा वाटा त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. मग आमच्या पक्षाची भूमिका जर सडेतोड असेल आणि सगळ्यांना बरोबर घेऊन एका विचारानं जायचं असेल तर तुम्ही असे छोट्या गोष्टीमध्ये भाऊ अजिबात हे करू नका. ह्याच्यामध्ये माझ्या मते जिल्ह्यामध्ये आता शेतकरी किंवा सगळ्यांच्या मते तुम्ही ह्याचे खलनायक आहेत का काय, अशी परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या एवढ्या राजकीय प्रगल्भतेचा, आपल्या राजकीय ज्येष्ठत्वाचा अशा या कुठल्या विषयामुळं त्याला कमीपणा येऊ नये असं एक भूमिका या निमित्तानं मी मांडतो. माझ्या भूमिकेचा व्यक्तिशः तुमच्यावरती किंवा तुमच्या केलेल्या कामावरती माझी टीका टिप्पणी करायची मला या निमित्तानं नाही आहे. मला फक्त सांगायचं आहे की आपल्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मिळाल्याच पाहिजेत आणि त्या रुटीनला मिळत आल्या, ह्याच्या आधी काय असे प्रश्न निर्माण झाले नाही का? दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळी परिस्थिती ह्याच्या आधी नव्हती का? मग ह्याच्या आधी असं कुठं होतं का की कुणीतरी इथून फोन करायचा, मुख्यमंत्री महोदयांना करा, त्या तत्कालीन जे कोण असतील किंवा त्या पालकमंत्र्यांना फोन करा आणि कुणाला तर फोन करा आणि मग त्यांनी ते दारं खोलायचे, आदेश द्यावा, मग पाणी यावं, असं कधी नव्हतं. अनेक वेळे डॉक्टर पद्मनाभ कदम साहेब होते, आम्ही जुने ह्याच्यात आठवते आम्हाला, त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं होतं. किती तर पुरोगामी निर्णय अगदी आज संध्याकाळी साहेबांना सांगितल्यानंतर उद्या सकाळी मंत्रिमंडळाच्या त्या उपसमितीचे साहेब अध्यक्ष होते, झटझट निर्णय व्हायचे. त्यावेळी असं ते साहेब म्हणायचे नाही ना, मला कोणी तर सांगू दे, मला कोणीतरी बोलू दे, मग मी म्हणतोय म्हणून मी सांगतो, असे कधीच साहेबांनी भूमिका घेतली नाही. त्यामुळे आज साहेब जाऊन सुद्धा साहेबांचं नाव आज निघतं आणि हे असे कामातून माणूस अजरामर होतो. तसं काम आपल्या सगळ्यांच्याकडून आम्हा सगळ्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो की ह्याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही विषय आपल्याला घ्यायचा नाही, पण भविष्य काळात असली कुठली गोष्ट घडू नये आणि सर्वसामान्य जनतेला जी आता दुष्काळामुळे होरपळते त्याला त्रास न होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या हक्काचं सांगली जिल्ह्याचं पाणी जे ठरले वेळापत्रकाप्रमाणेच मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आणि तसं जर नाही झालं तर आम्ही आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या पाठीमागं किंवा त्यांच्या कानावरती हा विषय घालून आम्ही दादांच्याकडून त्यासाठी मग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जायचं असेल आणि कुणाकडे जाऊन हे गोष्टी परत घडू नये यासाठी काय प्रयत्न करायचे असेल ते करण्याची भूमिका आम्ही मांडतोय. आपला सांगली जिल्हा हा तसा वैचारिक प्रगल्भदृष्ट्या फार वैचारिक प्रगल्भतेचा म्हणा किंवा सगळेच नेते मंडळी फार मोठ्या पद्धतीनं विचारानं काम करणारे आहेत. विकास कामाच्या अनेक योजना आहेत. हा अट्टास इथं नुसत्या एवढ्या अशा गोष्टीसाठी न करता अनेक ज्या योजना आहेत त्याच्यासाठी पण करावा अशी सुद्धा भूमिका या निमित्तानं मांडतोय. आता उद्या असं व्हायचं की नाही का, पावसाळ्यात जसं पाणी भरपूर येतं, मग नदीतलं पाणी ज्यावेळी आलमट्टीकडे जातं, मग आलमट्टीतनं पाणी सोडा म्हणून उद्या कोणी सांगितलं तर त्यांनीच म्हणल्याशिवाय पाणी सोडायचं नाही, किंवा मी म्हणलो म्हणून आलमट्टीतनं जादा पाणी सोडलं आणि म्हणून पूर परिस्थिती आली नाही असं सुद्धा कोण म्हणायला कमी पडणार नाही, अशी सुद्धा परत येईल. आणि मग नळाला पाणी येते की नाही ती मग मला सांगावं, मग मी उद्या कोणाला तरी सांगावं, मग त्यांनी पाणी सोडावं अशी परिस्थिती येईल. आणि हे काय राजकीय प्रगल्भतेच्या हिशोबानं बरोबर नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणं गरजेचं आहे. दुसरा एक छोटा विषय या निमित्तानं मांडतो. कालच चंद्रकांत दादांनी सांगलीमध्ये ते
उद्यम प्रदर्शन एक होतं, त्याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सांगलीत व्हावं म्हणून काही लोकांनी मागणी केल्यानंतर सांगितलं की तो शिवाजी विद्यापीठच्या सिनेटला तो विषय घ्यावा, मान्यता द्यावी. 2 मिनिटात माझ्याकडे प्रस्ताव आला की 2 मिनिटात मी तो प्रस्ताव मान्यता करतो. तर त्याविषयी सुद्धा आमची अशी भूमिका आहे की आम्ही महिलांसाठी मोठी बातमी. आता विटेज शहरात सुरू झाले खास महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांचे दालन. A7 स्टुडिओ या खास महिलांसाठी सुरू झालेल्या वस्त्रदालनात आकर्षक साड्या, कुर्ता सेट, 1 पीस, 2 पीस, 3 पीस, लांछा इत्यादी व्हरायटी मिळणार. तीही नावाजलेल्या A7 स्टुडिओ या ब्रँडची. दीपावली धमाका ऑफर सुरू. 30% पर्यंतची भरघोस सूट. अधिक ऑफरसाठी आजच भेट द्या A7 स्टुडिओ या वस्त्रदालनाला. आमचा पत्ता A7 स्टुडिओ, शिवप्रताप गोल्ड टावर, पॉवर हाऊस रोड, विटा. संपर्क 92 844 95 065. शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.